नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता एक 2 दिवसामध्ये न्यूज मध्ये बऱ्याचशा बातम्या मी वाचल्या की ग्रामीण भागामध्ये जे काही शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, हे अतिक्रमण शासन आता कायम करणार आहे. अशा बऱ्याचशा बातम्या मी याच्यामध्ये बघितल्या आणि ज्या ज्या लोकांनी असे अतिक्रमण केलेलं आहे त्यांना ते मालकी हक्काने मिळणार. बातम्या बघितल्या, त्या बातम्या बघितल्याच्या नंतर त्या बातम्यामध्ये असे सांगितलं होतं की 12 जानेवारी 2026 रोजी शासनाचा एक जी.आर. आलेला आहे आणि त्या जी.आर. नुसार आता ज्याही लोकांनी ग्रामीण भागातील लोकांनी गायरान जमिनीवरती किंवा शासकीय जमिनीवरती अतिक्रमण करून घरं बांधलेले किंवा राहण्यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना आता त्यांचं अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भामध्ये 12 जानेवारीला शासन आदेश आलेला आहे. मी त्यानंतर या संदर्भात शोध घेतला आणि शोध घेतल्याच्या नंतर जेव्हा तो मी शासन निर्णय वाचला 12 जानेवारीचा, तो काय आहे त्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवा वाटला म्हणून तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. ह्या शासन निर्णयामध्ये काय आहे आणि याच्या अगोदरची पार्श्वभूमी, जे काही याच्या अगोदर शासन निर्णय आहे या संदर्भामध्ये रहिवासी क्षेत्रासाठी किंवा निवासी क्षेत्रासाठी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांसाठी ऑलरेडी जे काही शासन निर्णय आहे त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु तो आणि हा 12 जानेवारीचा शासन निर्णय याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे किती फुटापर्यंत ग्रामीण भागामध्ये शासकीय जमिनीवरचं अतिक्रमण काय होणार आहे आणि त्याची प्रक्रिया काय आहे या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत. बघा, 12 जानेवारी 2026 ला एक शासनाने काय केलेलं आहे, एक जी.आर. काढलेला आहे. या जी.आर.चं मी तुम्हाला टायटल वाचून दाखवतो. त्या टायटल वाचल्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. एक शासनाची केंद्र सरकारची योजना की सर्वांसाठी घरं द्यायचं शासनाचा उद्दिष्ट आहे. परंतु काय माहितीये का, ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांना काय घरं मिळू शकतंय, पण घर मिळण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी काय लागतं तर जागा लागते. बऱ्याचशा गोरगरीब लोक असेल, मागासवर्गीय लोक असेल किंवा बरेचसे असे लोक आहे ज्यांना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये त्यांचं गावठाण किंवा त्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये. मग अशा पद्धतीने शासनाने काय केलं होतं की बाबा जर असे कोणी जर लोक असेल आणि जर त्यांना घरकुल मिळत असेल किंवा त्यांना घरकुल मिळालंय पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, तर अशा लोकांना काय केलं होतं 2018लाच विशिष्ट क्षेत्र, एक 500 चौरस फुटाचं क्षेत्र हे त्या लोकांना अतिक्रमित क्षेत्र जरी असलं तरी त्यांना ते मालकी हक्काने देण्याच्या संदर्भामध्ये शासनाचा जी.आर. होता. त्या पद्धतीनं शासनाने कारवाई करायची आणि ते घरकुलासाठी त्यांना 500 चौरस फुटापर्यंत क्षेत्र द्यायचं. त्याच्यानंतर ते क्षेत्र जर जास्त असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे की जर क्षेत्र जास्त असेल 500 चौरस फुटापर्यंत मोफत द्यायचं आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल एक अर्ध्या गुंठ्यापेक्षा जास्त म्हणजे 1 गुंठा, 1.5 गुंठा, 2 गुंठा, तर मग याच पद्धतीने शासनाकडे जो काही शासनाचा नजराणा असतो तो नजराणा रक्कम भरून ते उर्वरित क्षेत्र सुद्धा ते त्यांच्या नावावरती करू शकतात. हा जो जी.आर. आहे हा जुना जी.आर. आहे 2018चा. त्याच्यानंतर परत एक महसूल आणि वन विभागाचं एप्रिल 2025चं पत्र आहे, ते पत्र आणि आता हा 12 जानेवारी 2026चा शासन निर्णय. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये नवीन कुठली गोष्ट सांगितलेली नाही. हा जो 12 जानेवारीचा जो काही शासन निर्णय, या शासन निर्णयामध्ये फक्त जो काही 2018चा सर्वांसाठी घरे, जो काही शासकीय अतिक्रमण कायम करण्यासाठी शासन निर्णय 2018चा, त्याच्यामध्ये फक्त थोडक्यात सुधारणा करण्यात आलेली आहे ह्या 12 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार. त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करण्यात आलेली आहे बघा. याच्या अगोदर ही प्रक्रिया चालूच होती ज्यांना कोणाला अशाकडे घर भेटलेले, आणि हा विषय फक्त ग्रामीण भागातील हद्दीपर्यंत विषय आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी हा विशेष जो काही शासन निर्णय होता तो शासन निर्णय 2018चा होता. आणि त्या निमित्ताने बऱ्याचशा लोकांनी असे प्रस्ताव दिलेले शासनाकडे की आमच्याकडं घरांसाठी किंवा गावठाणमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जागा नाहीये, आमचं शासकीय जमिनीवर किंवा गायरांवरती अतिक्रमण आहे, आम्हाला या ठिकाणी घरकुल घ्यायचंय. किंवा बऱ्याचशा लोकांनी घरकुल घेऊन ते बांधलेले असे लोक सुद्धा आहे की ज्यांनी त्या ठिकाणी घरकुल बांधलेले. परंतु ज्या काही बातम्या सध्या चालू आहे की शासनाचा नवीन निर्णय आलेला आहे, फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, 2021च्या पूर्वी ज्या लोकांनी अशा ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे अशा लोकांना आता हे जे अतिक्रमण केलेलं हे नियमकुल करण्याच्या संदर्भामध्ये त्या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे किंवा शासन निर्णय तशा पद्धतीचा आहे. परंतु हा जो फक्त आहे याच्यामध्ये फक्त समिती पुनर्गठित करण्याच्या हद्दीपर्यंत हा 12 जानेवारी 2026चा शासन निर्णय आहे. याच्यात वेगळं काही दिलेलं नाहीये. याच्यामध्ये मी तुम्हाला
थोडक्यात वाचून दाखवतो. त्याचं मी टायटल तुम्हाला वाचून दाखवलेलं की सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत एवढंच आहे. याच्या अगोदरचा शासन निर्णय आहे जो काही अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या संदर्भामध्ये. फक्त याच्यामध्ये काय आहे, प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे, पुणे येथे दिनांक 3 व 4 एप्रिल 2025 रोजी संपन्न झालेल्या महसूल परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसारून कार्यक्षम लोकाभिमुख प्रशासन निर्मितीसाठी विभागामार्फत गठीत करण्यात आलेली समित्याचे पुनर्विलोकन करण्यात आले. म्हणजे ऑलरेडी ज्या समित्या होत्या त्याच समितीचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भात सांगितलेले. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी पुनर्विलोकन करून शासन निर्णय 16/2/2018 म्हणजे जो काही मूळ शासन निर्णय तो मधील परिच्छेद क्रमांक ई मधील समितीचे पुनर्गठन करण्याची शिफारस 9 जुलै 2025 च्या पत्रकान्वये केली आहे. त्यानुसार पूरक पत्र निर्गमित करण्यात येत आहे आणि खालील पद्धतीने समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता समिती मग खालचे जे काही एसडीएम असेल, गट विकास अधिकारी, तहसीलदार, नगर रचना विभागाचे सदस्य संचालक, त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे उप अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पुनर्गठित करण्यात आलेली आहे. एवढंच याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त काही दिलेलं नाही. त्याच्यामुळं वेगळा काही अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या संदर्भात निर्णय आलेला आहे अशातला कुठलाही प्रकार नाही. जुनच आहे तो शासन निर्णय, जुनाच आहे. त्या पद्धतीने तुम्ही शासनाकडे अशा पद्धतीचे प्रस्ताव देऊ शकता. त्याची कार्यपद्धती जुन्या शासन निर्णयामध्ये सविस्तर दिलेली आहे, त्याच्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही शासनाकडे प्रस्ताव देऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला घरकुलासाठी जर जागा लागत असेल तर तुम्ही ती कायम करून घेऊ शकता, किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त जागा असेल तर शासनाकडे विशिष्ट रक्कम भरून त्यानुसार तुम्ही ती जमीन तुमच्या मालकी हक्कामध्ये घेऊ शकता किंवा तिचा मालक होऊ शकता. याच पद्धतीचं याच्यामध्ये दिलेलं आहे. 12 जानेवारी 2026 निर्णयामध्ये असं वेगळं काही दिलेलं नाही. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं, कारण की ज्या पद्धतीनं बातम्या सुरू होत्या, बातम्यामध्ये बऱ्याचशा पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जो काही शासन निर्णय तुम्ही तो तुमच्या स्क्रीनवरती बघितलेला असेल की कुठला शासन निर्णय, किंवा तुम्ही त्याची पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये वेगळं काही दिलेलं नाही. हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. बघा, तुम्हाला जर माहिती आवडली असेल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.